नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मी वैभव माईल वाजवरे वैभव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतोय. आजचा ब्लॉग आहे. आपण आता चाललो, मी संगमेश्वरला चाललो, जरा सामान आणायचं थोडं घरातलं. सामानात चाललो आणि सामानाला जाता असताना आहे ना, आम्हाला रस्त्यात मस्त बिटक्या असतात ना, आंब्यांच्या छोट्या बिटक्या, त्यांचं झाड दिसलं आहे. हे बघा, ह्याच्यावरती ना पूर्ण आंबा भरला आहे. आता आजोनी मी पाडतो, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, दिसलं काय? पिकलेले आंबे भरपूर आहे बघा. आतापर्यंत आम्ही एवढे पाडले आहेत. नंतर मला आठवण झालं, रे ब्लॉग करतो मी. हे बघा, एवढे आंबे आम्ही आता पाडलेत. त्याच्यातले अर्धे पिकलेले आहेत, अर्धे कच्चे आहेत. तुम्हाला आणले असते मी, पण माझी तिकीट कन्फर्म नाही. आम्ही आंबे पाडतो, दाखवतो पुरे आहे. आंबा पिक्का आहे तुम्ही बघा, तुम्ही कच्चे पडले पिक्का. मोबाईल ठेवला, त्यांना गाड्या घेऊन जायचं मोबाईलवर. धुवायला आलो, धुवायला पाणी असलं पाहिजे ना. थांब, तुला काठी देऊ का? काठी देऊ का?
थांब 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 बदलले बदलले अरे त्या जॉईंट येतात तेवढे भरपूर काम कर ही काठी मोठी आहे या काठीने ना खाली जाऊ ढकल आगे बघ काठीने ना जे हात नसल्यापासून ते खाली ढकल तो घे खतरनाक आम आहे खतरनाक गोड तर खतरनाक आहे गोड चल खाली घे खाली पण पाडलं बघा आजू पण आहे माझ्याबरोबर ढकलेत खाली ठके ढकललेत खाली पण दाखव तुम्हाला भरपूर आंबे पडलेत कोणीतरी आहे ना बिचाऱ्यांची काजूची बाग होती कोणतरी जाळली आहे तर प्लीज विनंती आहे असं कोणाचं नुकसान करू नका बिचाऱ्यांनी एवढ्या मेहनतीने ती बाग उभी केलेली असते ते आंब्याचे आम्ही काय ते आंबे त्यांचे नाही तोडलेत ते ॲक्च्युली बांधाच्या बाहेर आहे त्यांच्या पण हे बघा बिचाऱ्यांचे काजूची पूर्ण आहे ना कोणतरी वनवा पेटवला आहे पूर्ण नुकसान झालं त्यांच्या काजूचं असं कधीच करू नका कारण की कोणाचं नुकसान करून तुम्ही कधीच सुखी राहू नाही शकत एवढं तुम्ही लक्षात ठेवा हीच विनंती आहे आपला शेतकरी माणूस कोकणातला वर्षातनं एकदा त्या फळांची म्हणजे काजू फणस किंवा तुमचे आंबे त्याची वाट बघत असतो तर कोणी कोणाचे आंबे किंवा फणस हे चोरू नका आम्ही ॲक्च्युली चोरले नाही तुम्हाला परत दाखवतो बघा हे झाड जे आहे ना हे एकदम बांधाच्या बाहेर आहे म्हणजे कॉर्नरला आहे आणि हा बिटकी आहे हा कलम नाही ॲक्च्युली हे बिटकी आहे हा बिटकी आंबा आहे बघा तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे बघा हे आता आम्ही पाडलेले आहे हे पण हलवून हे बघा इकडे दिसत आहेत बघा हा एक आहे हे दोन त्याच्यानंतर हा बघा हा एक आहे माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे ॲक्च्युली नवीनच टाकायचं आहे टायर पंक्चरसाठी आलो आहे आता इकडे पंक्चर नाही नवीनसाठी नवीन टाकतो आता डायरेक्ट मुंबई गोवा हायवे आपला मुंबई गोवा हायवे हा बघा मुंबई गोवा हायवे काम चालू आहे अजून ते साईडला वगैरे यायचं बाकी आहे त्यामुळे आता वन वे चालू आहे तिकडनं फक्त कट मारतात ते पण इकडचं अर्ध काम बाकी आहे संगमेश्वरात आलो आहे बघा ट्रॅफिक आहे फुल ट्रॅफिक बघा भाव पाठवून येतोय ट्रॅफिक आहे फुल इथून सामान घ्यायचं आहे राजेंद्र स्टोर सामान घेतो जरा
वडापाव घेतलेत खायला आणि इकडे पार्सल घेतोय. कसब्यातला फेमस वडापाव हा, या खायला. 55 आलो आहे. वेदांत फरसान अँड स्वीट संकेत भावाचं दुकान आहे आपल्या. तुम्हाला फणसाण्यात वगैरे काय घ्यायचं असेल छोटं छोटं सामान तर ते पण घेऊ शकता. छोटं म्हणजे मोठं सामान घेऊ शकता आपण. इकडे बघा उमरे इकडे रोड गेल्यावरती टेम्पो चालला तिकडे. इकडे आपला संगमेश्वर कसबा वगैरे आणि इकडे आपलं गाव अंतरवली तांबेडी. त्याची येऊन बघा एकटाच खाते. संकेत भाऊ आहे काय? संकेत भाऊ आहे काय? आहे बाबा. काय बोलतो बरायच ना? बिस्किट पुडा कोणता आहे? बिस्किट आहे, गुड डे वगैरे आहे. 2020 आहे, मिल्की पार्ले, मॅजिक क्रीम मॅजिक आहे. आज वाडीत सत्संगचा कार्यक्रम चालू आहे. जरा दाखवतो तुम्हाला मी. सत्संगचा प्रोग्राम चालू आहे बघा. आता दाखवतो इकडे. संपूर्ण माईन परिवार हा जो आजचा सत्संग कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते निमित्त आहे अमोल माईन यांच्या शुभविवाहानिमित्त. माता सुदीक्षा सविंदर हरदेवनी महाराज की निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. संत पूजा जाते घरी हो, संत पूजा जाते घरी ते भगवंताची पेरे, ते भगवंताची पेरे. संत पूजेचा महिमा हो, संत पूजेचा महिमा करती ब्रह्मा विष्णू गायन, करती ब्रह्मा विष्णू गायन. तुका म्हणे संत पूजा हो, तुका म्हणे संत पूजा. आवडते गरुड ध्वजा, आवडते गरुड ध्वजा. संत पूजेचा महिमा हो, संत पूजेचा महिमा करती ब्रह्मा विष्णू गायन, करती ब्रह्मा विष्णू गायन. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या ध्यानानं, जीवनाचं सोनं झालं ग. हे नव्हतं ठिकाणं माझं नव्हतं काम काही, सांभाळ करी माझी सदे गुरु आई, सांभाळ करी माझी सदे गोठी. प्रकाशे तू अंधारा गोठी देवा तुझ्या रूपाची किमया मोठी, देवा तुझ्या रूपाची किमया मोठी, देवा तुझ्या रूपाची किमया मोठी. काल सध्या गोष्ट नव्हे खोटी हो, काल सध्या गोष्ट नव्हे खोटी. देवा तुझ्या रूपाची किमया मोठी, देवा
माझी की माया मोठी देवा तुझा, माझी की माया मोठी देवा तुझा, माझी की माया मोठी. जन्माला येत नाही आणि मरतही नाही, नष्टही होत नाही आणि उत्पन्नही होत नाही, नित्य शाश्वत पुरातन असा मी आहे. तर शास्त्रगत अशा या आत्म्याचं या सद्गुरू माऊलीनं तुम्हा आम्हाला जाण करून दिली, तेव्हा त्याची ओळख झाली. शास्त्रगत परत अर्जुनाला सांगतात, अर्जुना जन्म कर्मस्य दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नेति मामेति शोष. अर्जुना, अर्जुना, माझ्या ह्या दिव्य स्वरूपाची ओळख ज्याला ज्याला झाली तो ह्या पुनर्जन्माच्या म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त झाला. मामेती तो काय म्हणतो की हा तो माझ्या धामाला प्राप्त होतो, माझ्या चरणाजवळ प्राप्त येतो. तर अशा या सद्गुरूचं ही सद्गुरू माऊलीनं आपल्याला ज्ञान सांगितलं, ज्ञान दाखवलं, या सद्गुरू दाखवला, हे तुमचं आमचं मोठं भाग्य आहे. तर सात्संगत ही जी ओळख आला धन्यकार. सात्संगजी प्रेमाने बोला धन्यकार जी. सद्गुरूला शरण येता, सद्गुरूला शरण येता, चुकतो हा काळाचा डाव, चुकतो हा काळाचा डाव रे पाहून घे तुझं मूळ गाव, डाव रे पाहून घे तुझं मूळ गाव, डाव रे पाहून घे तुझं मूळ गाव. सद्गुरूला शरण येता, सद्गुरूला शरण येता, चुकतो हा काळाचा डाव, चुकतो हा काळाचा डाव, डाव रे पाहून घे तुझं मूळ गाव, डाव रे पाहून घे तुझं मूळ गाव, डाव रे पाहून घे तुझं मूळ गाव. दोन दिसाचा तू पाहुणा या मायेच्या गावी आला, या मायेच्या गावी आला, या मायेच्या गावी आला. माया नगरी ही नटरंगी भुलला तू माया रंगाला, गाया रंगाला, भुलला तू गाया रंगाला. भुलला तू माया रंगाला, भुलला तू. की चाले हे शरीर कुणाचे असते, कोण बोलवित हरिविण, ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. संतांनी प्रश्न केलाय तुम्हा आम्हाला, चाले हे शरीर कुणाची असते, कुणाच्या सत्तेने हे शरीर चालतंय. तुझ्या डोळ्यामध्ये बसून पाहणारा देखील भगवंतच आहे, तुझ्या कानामध्ये बसून ऐकणारा देखील भगवंत आहे, तुझ्या रचनेवरती बसून बोलणारा देखील भगवंत आहे, पाय चालवणारा देखील भगवंत आहे. रात्रीचे रांगोळी उद्याची तयारी चालू आहे. बोल. आता रात्रीची रांगोळीची तयारी चालू आहे. उद्या आमच्याकडे खूप मोठा कार्यक्रम आहे. कसला कार्यक्रम आहे ते सांग. कसला? आमच्याकडे दरवर्षी एक पूजा असते मे महिन्यात, वाडीची पूजा. असं सांगायचं. आणि माझ्या मामाला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, ही तर मेन गोष्ट आहे. बरोबर ना? त्यांना रांगोळी दाखव आपल्या सबस्क्रायबरना.
बघा रांगोळी बघा, हे माझे हिमले काका. हे बघा कशी बघा भारी काढली आहे. हे आमच्या मामाची कला आहे. हे बघा ड्रॉइंग चांगली होती का तुझी? हा ड्रॉइंग चांगली होती. हा भाई. आणि तो इथे इथे कार्यक्रम होणार आहे. उद्या डिनर तो डान्स आहे ना, हो मी करणार आहे डान्स. सरप्राईज. सरप्राईज. ही टिनू मोठी डान्सर आहे आणि भरपूर मोठी कलाकार आहे ती. तिला सगळ्यात बक्षीस मध्ये भेटतात. 77 पडलेत ए पर्सेंटेज. चुप. 77 ना. 77.20. हुशारच आहे. चुप. फक्त ना मस्ती भरपूर करते. आमची एकदा आहे ना कट्टीबट्टी झालेली. नंतर तो जायच्या वेळ मी असली रडलेली ना. ए मामा माझ्याशी बोल ना. ए मामा माझ्याशी बोल ना. बडबडी आहे ही, भरपूर बडबडी हो. काय पण बोलतोय तो. ओ मामाजी. रांगोळी बघ भावा. इकडनं बघूया. आमचा मामा. इकडून काढायची आहे. काढायचे पण बघ एवढी. हे बघा काकांची कला पण लय भारी आहे. हे इकडून अशी दाखवते. इथून स्टार्ट केली आहे आणि तिकडं आज सत्संग समारंभ होता. तिकडून स्टार्ट केले मामानी आणि तिकडे म्हणजे शेवटपर्यंत तो पोचलाय अर्धा. हे बघा साधा आणि सोपं. भाऊजाला कामाला लावलंय. काय ते बिचारे आले. अरे बिचारे काय बोलतो, साधे भोळे बोल. बस झालं डिल बंद कर. पर माझी मामी पण मदत करायला आली आहे बघा, खास करून. आणि बघा किती गोडस जोड आहे आमच्याकडे. मामी बादली पुढे करते आणि मामा त्या पेंटला काय बोलतात, चुना ना. तर चुना चुना तो मामा खाली लावतो. हे बघा. ए मम्मी बघ इकडे. बायकोला कामाला लावलंय मी. बघा किती शहाणा आहे मामा माझा. हुशार आहे मामा. लय हुशार आहे. मामा सारखं कोण त्याला तरी करू शकत नाही. बाहेर. साईड हो. हे बघा इथे पण. हो इथे पण काढून झाले. इथे पण सुस्वागतम. आमच्या इथे लग्न होतं. इथे पण सुस्वागतम. ते सुस्वागतम कोणी लिहिलेलं मामा? इकडनं जायचं तिकडे. इथून घेऊ. तिथे राहू दे, तिथे नका. इथून घेतो ना. आता एवढी बरं नाही दिसणार मग. हा गाडा ना, घ्या ना, पुष्पागरम काढतो ते. घ्या ना, घ्या ना. चल. तिथं त्याने तर पुढचा आता बघा आमची स्टाईल बघा सुस्वागतमची. आणि जर तुम्हाला कोण हेल्पर पाहिजे असेल तर बघा आमची मामी आहे. आणि आमचा मामा पण भारी लिहितो. त्याचं अक्षर पण चांगलं आहे. मला आता कळतंय. बघा हा. काय बघा बोलते, जोड्यान काढतायत म्हणून दोघांचाच करू नको. आता तुमचा पण करते थांबा. हे बघा ही माझी मोठी आई आणि ही छोटी आई, दोघी जणी बहिणी आहेत. घडशी घडशी मावशी आहे ती माझी.
तर त्यांना इकडून जायचं आणि ते बोलतात तिकडून, तर खालून तिथून तांबेड घेऊन जायला रस्ताच नाही आहे. आणि आमचा मामा तर सगळं ऑलराऊंडर, त्याला काय बोलून फायदा नाही आता. चला ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टाइम भेटूया आणि व्हिडिओ करणार. वायफाय हॉटस्पॉट नाही, वायफाय पाहिजे. हां इथे उद्याची तयारी चालू आहे, हार होत आहे. आणि इकडे आपली गावची कलाकृती, केळीच्या पानांचं हे बघा, हे कलाकृती करतात ना, डेकोरेशन. उद्या दाखवतो तुम्हाला मी. आणि इकडे बाहेर हा बडबड गीतेवाला अज्जू इथे बसला आहे. हा बघा, हा हा अज्जू हाय कर, हाय. त्यांना मी सांगितलंय सगळ्यांना. आणि बघा इथे एक मंडप झालेलं आहे, मंडप वगैरे.